नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। समुद्र किनाऱ्यावर तस्करीला मोठा धक्का। अलिबागमध्ये 4 कोटींचे अंबरग्रीस हस्तगत। किनारपट्टी सुरक्षा मोहिमेदरम्यान अलिबाग पोलिसांची धडाकेबाज कारवाई। वन्यजीव तस्करीच्या संभाव्य रॅकेटचा तपास सुरू। रायगड पोलिसांनी किनारपट्टी सुरक्षा मोहिमेदरम्यान धडाकेबाज कारवाई करत तब्बल 4 कोटी रुपयांहून अधिक बाजार मूल्याचे अंबरग्रीस जप्त करून वन्यजीव तस्करीच्या संभाव्य रॅकेटला मोठा धक्का दिला आहे। अलिबाग तालुक्यातील चाळमाळा जेटीजवळ करण्यात आलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे। त्याच्याकडून अंबरग्रीससह दुचाकीही जप्त करण्यात आली आहे। रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या संपूर्ण किनारपट्टी भागात विशेष गस्त, नाकाबंदी आणि संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याची मोहीम सुरू आहे। या मोहिमेचा भाग म्हणून अलिबाग पोलिसांचे विशेष पथक 26 जुलैच्या मध्यरात्री चाळमाळा जेटी परिसरात गस्त घालत असताना एका दुचाकी स्वाराची संशयास्पद हालचाल त्यांच्या निदर्शनास आली। पोलिसांनी तात्काळ संबंधित व्यक्तीला अडवून चौकशी केली असता त्याची ओळख राहुल पंढरीनाथ हातनी, वय वर्ष 33, राहणार चाळमाळा, तालुका अलिबाग अशी पटली। त्याच्या वागणुकीत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी दुचाकीची सखोल तपासणी केली। यावेळी दुचाकीच्या डिकीत ठेवलेल्या कापडी पिशवीतून सुमारे 4 किलो वजनाचा अंबरग्रीस सदृश्य पदार्थ आढळून आला। तज्ञांच्या प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या अंबरग्रीसच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 4 कोटी रुपये इतकी आहे। याशिवाय आरोपीकडील MS06BZ 6341 क्रमांकाची ॲक्टिवा दुचाकीही जप्त करण्यात आली। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 4,25,00,000 रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांना दिली। अंबरग्रीस म्हणजे नेमके काय? अंबरग्रीस हा अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान पदार्थ असून तो स्पर्म व्हेल या संरक्षित सागरी जीवाशी संबंधित असतो। सुगंधित द्रव्ये, परफ्यूम उद्योग आणि काही विशेष उत्पादनांमध्ये त्याला मोठी मागणी असते। याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते। भारतात मात्र अंबरग्रीसची बाळगणूक, खरेदी, विक्री, वाहतूक अथवा साठवणूक करणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो। वन विभागाकडे सोपवला आरोपी। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी वन विभाग अलिबाग यांच्या स्वाधीन केले आहे। आता या अंबरग्रीसचा स्रोत, त्यामागील संभाव्य तस्करीचे जाळे आणि या व्यवहारात आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास वन विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून करण्यात येणार आहे। किनारपट्टीवरील तस्करी विरोधात पोलिसांचा सजग पहारा। रायगडची विस्तीर्ण समुद्र किनारपट्टी लक्षात घेता पोलिसांनी किनारी भागात गस्त आणि गुप्त माहिती संकलनाची मोहीम अधिक तीव्र केली आहे। या कारवाईमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या बेकायदेशीर व्यापार, वन्यजीव तस्करी आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्यासह अलिबाग पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नागरिकांना पोलिसांचे आवाहन: समुद्रकिनारी, खाड्यांमध्ये किंवा अन्यत्र अंबरग्रीस सारखा संशयास्पद पदार्थ आढळल्यास तो स्वतःजवळ न ठेवता अथवा त्याची विक्री, खरेदी किंवा वाहतूक करण्याचा प्रयत्न न करता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन रायगड पोलिसांनी केले आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी निलेश फुंडे, अलिबाग।